राज्यसेवेच्या विविध पदांसाठी 2021 साली झालेल्या परीक्षेची निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बुधवारी जाहीर केली। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी भरघोस यश संपादन केलंय। ऐश्वर्या नाईक डुबल यांची नगरपालिका मुख्याधिकारी पदी निवड झाली आहे। राज्यसेवेमध्ये मिळालेल्या पहिल्या यशावर समाधान न मानता ऐश्वर्या यांनी पुन्हा परीक्षा देऊन मनासारखी पोस्ट मिळवली आहे। 2021 सालच्या MPSC परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर झाले। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी उल्लेखनीय यश मिळवलंय। अपर्णा यादव, प्रिया काटकर, श्रद्धा चव्हाण, राजश्री तेरणी, प्रतीक लंबे आणि विश्वजित गाताडे यांच्यासह ऐश्वर्या नाईक डुबल यांनीही उज्ज्वल यश मिळवलंय। मूळचे करवीर तालुक्यातील हळदी इथले आणि सध्या रंकाळा तलावा शेजारी राहणाऱ्या नाईक कुटुंबातील ऐश्वर्या नाईक यांनी 10वीला 100% गुण मिळवले होते। शिवाय ॲथलेटिक्स, स्विमिंग यासारख्या खेळात ऐश्वर्या यांनी अनेक बक्षिसं मिळवली आहेत। पदवीनंतर प्रचंड अभ्यास करून ऐश्वर्या यांनी 2017 आणि 2020 साली MPSC परीक्षेत यश मिळवलं होतं। त्यावेळी एक्साईज सब इन्स्पेक्टर आणि भूमी अभिलेख विभागाचं उपाधीक्षक पद असे 2 पर्याय त्यांच्यासमोर होते। त्यातून त्यांनी एक्साईज विभागाचं सब इन्स्पेक्टर पद निवडलं। त्यानंतर त्यांची सांगली इथं नियुक्ती झाली होती। मात्र त्या पदावर समाधान न मानता त्यांनी पुन्हा राज्यसेवेची परीक्षा दिली आणि नगरपालिका मुख्याधिकारी पदापर्यंत झेप घेतली। वेंगुर्ला इथल्या एका महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागाचे प्राध्यापक असलेल्या जयसिंग नाईक यांची कन्या असलेल्या ऐश्वर्या यांना पती संग्राम डुबल आणि सासरे पोलीस उपअधीक्षक उदयराव डुबल यांचंही पाठबळ मिळालंय। राज्यसेवा 2020 मधून मला उपअधीक्षक भूमी अभिलेख हे पद मिळालं होतं। पण त्यापूर्वी मी पुन्हा एकदा एक्साईज सब इन्स्पेक्टरची परीक्षा दिली होती आणि मी पुन्हा एकदा उत्तीर्ण झाले होते। त्यामुळे एक्साईज सब इन्स्पेक्टर हे पद मी 2 वेळा त्या यशाला गवसणी घातली होती। आणि राज्यसेवा पुन्हा 2021ची मी जेव्हा दिली त्याचा रिझल्ट आता काल डिक्लेअर झाला। त्यामधून मला मुख्य अधिकारी नगरपालिका पद तथा सहाय्यक आयुक्त महानगरपालिका हे पद भेटलेलं आहे। आणि मी म्हणेन की माझ्या या जर्नीमध्ये माझे आई वडील, माझे भाऊ, माझे सासरे श्री DYSP उदयराव डुबल साहेब, माझे पती श्री संग्राम डुबल साहेब, मला मार्गदर्शन करणारे माझे क्रीडा शिक्षक श्री PI मस्कर सर, ते सध्या दिवंगत झालेले आहेत, पण त्यांचे जे चिरंजीव आहेत श्री अभिजित मस्कर आणि श्री अश्लेष मस्कर ह्यांनी मला अगदी लहान असल्यापासून क्रीडा क्षेत्रातही मला खूप चांगलं गाईड केलं आणि अभ्यासातही खूप चांगलं गाईड केलं। दरम्यान कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे। आपली क्षमता ओळखून नव्या पिढीनं ध्येय निश्चित करावं असा सल्ला ऐश्वर्या नाईक यांनी दिलाय। भावी पिढीचे जे अधिकारी आहेत त्यांना मी हे सांगू इच्छिते की MPSCचा अभ्यास करणं ही एक छंद म्हणून गोष्ट नाही आहे। तुम्हाला अधिकारी बनायचं असेल तर प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजेत, त्याग देखील खूप महत्त्वाचा असतो। आणि तसंच या MPSCच्या क्षेत्राकडे एक टाइमपास म्हणून न बघता एक आयुष्यात काहीतरी स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी देखील मिळू शकते या एक अधिकारी बनून। आणि त्यामुळे मी पुढच्या पिढीला असं म्हणेन की तुम्ही स्मार्ट वर्कवरती जास्त भर द्या, कारण जॉब मिळणं हे आजच्या पिढीला खूप कठीण झालेलं आहे। त्यामुळं जर एक चांगला जॉब हवा असेल, एक चांगली काम करण्याची, समाजात काम करण्याची तुम्हाला एक संधी हवी असेल तर स्पर्धा परीक्षा हे खूप चांगलं क्षेत्र आहे। फक्त याच्यामध्ये मन लावून काम करणं, प्रामाणिकपणे कष्ट करणं आणि आपल्या आईवडिलांची मान कशा प्रकारे उंचावली जाईल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे। जिद्द असेल, अखंड मेहनत घ्यायची तयारी असेल तर यश नक्कीच मिळतं, हा मंत्र ऐश्वर्या नाईक डुबल यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलाय।